मित्र हो, आज आपण अत्यंत भावनिक आणि गहन विषयावर बोलणार आहोत. आपल्या आईचं निधन झाल्यानंतर अनेकदा ती आपल्याला स्वप्नात दिसते. तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो, हे स्वप्न फक्त मनाचं खेळ आहे की खरंच आई आपल्याशी बोलते? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुराण, इतिहास, भगवद्गीता आणि संतांच्या वचनामध्ये सापडतं. आज आपण प्रत्येक दृष्टिकोनातून हे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. भारतीय तत्त्वज्ञान सांगतं, माणसाला 3 अवस्था असतात: जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृतीत आपण बाहेरील जगाशी जोडलेले असतो. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. आणि स्वप्नात आपलं सूक्ष्म शरीर कार्यरत असतं. या सूक्ष्म शरीराद्वारे आपल्याला मृत व्यक्ती भेटतात, त्यातही आई. कारण आईचं नातं आत्म्याशी जोडलेलं असतं, फक्त शरीराशी नाही. श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 श्लोक 13. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, आत्मा कधी मरत नाही, तो फक्त देह बदलतो. याचा अर्थ आई गेली नाही, तिचा आत्मा आहेच. आणि म्हणूनच ती स्वप्नात कधी कधी आपल्याशी संवाद साधते. पुढे गीतेच्या 6व्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतात, मागील जन्मातील नातं पुढील जन्मातही टिकतं. आई मुलाचं नातं हे जन्मजन्मांतराचं असतं, त्यामुळेच ती आपल्याला स्वप्नात भेटते. गरुड पुराण सांगतं, मृत्यूनंतर आत्मा 13 दिवस ते 1 वर्ष प्रवास करतो. या प्रवासात त्याला आपल्या प्रियजनांशी नातं तुटत नाही, म्हणून तो अनेकदा स्वप्नातून आपल्याला संदेश देतो. पद्मपुराणात एक कथा आहे. एका राजाला त्याचे पितर स्वप्नात दिसले आणि श्राद्ध करण्याची आठवण करून दिली. राजाने तसं केलं आणि त्यांना शांती मिळाली. म्हणजे स्वप्नात दिसणं हे आत्म्याचं खुणावणं आहे. आपल्या इतिहासातही अशी उदाहरणं आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंबद्दल म्हटलं होतं, आई शरीराने नसली तरी तिचं आशीर्वाद रूपी अस्तित्व मला स्वप्नातही मार्ग दाखवतं. संतांच्या चरित्रात तर असंख्य किस्से आहेत. आई किंवा वडील स्वप्नात येऊन त्यांच्या मुलांना दिशा देतात. ही स्वप्न योगायोग नसतात, ती आत्म्याची हाक असते. संत तुकाराम महाराज म्हणतात, आप्त गेले तरी नातं संपत नाही, ते स्वप्न, स्मृती आणि भावनेत जिवंत राहतं. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलं आहे की, जगी जन्म मृत्यूचे खेळ, स्वप्नीही दिसती माय बाप बंधू. याचाच अर्थ स्वप्नात आई दिसणं हे सत्य आहे, ते आपल्या नात्याचं प्रतीक आहे. मानसशास्त्र सांगतं, माणूस ज्याची सतत आठवण करतो ती गोष्ट स्वप्नात प्रकट होते. आई गेल्यावर आपण सतत तिच्या आठवणीत असतो, म्हणून ती स्वप्नात येते. पण अध्यात्म सांगतं, ही फक्त आठवण नाही, ही आत्म्याची खरी भेट आहे. आठवणी म्हणजे आत्म्याचं दार आहे, त्यातूनच आई आपल्यापर्यंत पोहोचते. श्रीकृष्ण म्हणतात, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, मी सर्वांच्या हृदयात आहे. म्हणजे आईच्या आत्म्यातील प्रेमरूपी भगवंत तुमच्या स्वप्नातून बोलतो आहे. भगवान शंकर पितृपक्षाच्या काळात सांगतात, आपले पूर्वज आपल्या आठवणींना प्रतिसाद देतात, त्यावेळी स्वप्नात दिसणं म्हणजे त्यांचा आशीर्वाद होय. आई स्वप्नात दिसण्याची काही कारणं आहेत. तिच्या आत्म्याला प्रार्थना हवी आहे, ती तुम्हाला संरक्षण देत आहे, ती अपूर्ण इच्छा सूचित करते, तुमच्या संकटाच्या वेळी मार्गदर्शन करते किंवा फक्त प्रेमाने भेटायला येते. मित्र हो, एका मुलाची आई गेल्यानंतर तो रोज तिच्या आठवणीत रडायचा. एका रात्री स्वप्नात आई आली आणि ती म्हणाली, बाळा, मी नाही गेली, मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तू जेव्हा चांगलं काम करशील, लोकांना मदत करशील, तेव्हा तुला माझा आशीर्वाद जाणवेल. तो मुलगा रडत रडत उठतो, पण त्या दिवसापासून त्याला जाणवतं, आई फक्त स्वप्नातच नाही तर प्रत्येक क्षणी सोबत आहे. आई स्वप्नात दिसणं हे केवळ मेंदूचा खेळ नाही, ते पुराणांनी सांगितलेलं आत्म्याचं खुणावणं आहे. गीतेत सांगितलेलं आत्मा अमर असल्याचं चिन्ह आहे. इतिहासानं दाखवलेलं आशीर्वाद रूप अस्तित्व आहे. संतवाणीनं अधोरेखित केलेलं शाश्वत नातं आहे. आणि मानसशास्त्रानं मान्य केलेलं स्मृतीचं रूप आहे. म्हणून जेव्हा आई स्वप्नात दिसते तेव्हा घाबरू नका. तो तिचा आशीर्वाद आहे, तो तिचं प्रेम आहे, तो तिचा मार्गदर्शनाचा प्रयत्न आहे. मित्रांनो, आई स्वप्नात दिसली म्हणजे ती आपल्याला सांगते, मी नाही गेली, मी अजून तुझ्या सोबत आहे. तिच्यासाठी प्रार्थना करा, सत्कर्म करा आणि जीवनात पुढे चला. कारण आई स्वप्नात येते म्हणजे ती तुमच्या सोबत आहेच.